मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा. बेंझिनचे केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना आपण हॅलोजनेशन आणि नायट्रेशन बघितलं आपण, बरोबर आहे. आज आपणाला नेक्स्ट प्रॉपर्टीज सल्फोनेशन बघायचे आहे. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. तिसरी केमिकल प्रॉपर्टीज आहे सल्फोनेशन. When a benzene is reacted with concentrated sulfuric acid, benzene sulfonic acid is formed. Benzene sulfonic acid is formed. बघा मेकॅनिझम बघा. हा बॉन्ड ब्रेक होतो, SO3H+ इथं अटॅक करतो. पुन्हा हा H बाहेर पडतो. पुन्हा इथं मायनस साइन येत आहे, हे प्लस येत आहे. this minus and plus that converted into double bond. We get benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid SO3H. ह्याच्यातून OH मायनस बाहेर पडलेला आहे म्हणून हा प्लस पार्ट आहे. सेमच मेकॅनिझम आहे. सगळ्या हॅलोजनेशन असेल, नायट्रेशन असेल किंवा सल्फोनेशन असेल किंवा ह्याच्यानंतर बघायचं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असेल किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन असेल, मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्याचा सेम येणार आहे. लिहून घ्या बोर्डावरला. स्टेटमेंट लिहा अगोदर. When a benzene is reacted with concentrated sulfuric acid, benzene sulfonic acid is formed. Benzene sulfonic acid is formed. लिहून घ्या बोर्डावरली रिॲक्शन.
झालं. चौथी रिॲक्शन बघा, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन काय आहे बघा. Benzene is reacted with methyl chloride in presence of aluminum trichloride. Benzene is reacted with methyl chloride in presence of aluminum trichloride. Methyl benzene. काय म्हणणार या रिॲक्शनचं स्टेटमेंट? when benzene is reacted with methyl chloride in presence of aluminum trichloride, methyl benzene is formed. ह्याचं मेकॅनिझम दोन स्टेप मध्ये आहे. स्टेप 1 मध्ये काय होतंय बघा, या मिथिल क्लोराइडचं ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड मुळे फ्रॅगमेंटेशन होतंय. हा मिथिल ग्रुप प्लस AlCl4 मायनस, म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड? ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड प्लेज अँड रोल ऑफ ब्रेकिंग ऑफ दिस CH3Cl बॉन्ड. या CH3 आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक करण्याचं काम ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड करतंय, ज्याच्यामुळं CH3 प्लस आणि AlCl4 मायनस तयार होत आहे. स्टेप 2 मध्ये काय होतंय बघा, ही जी बेंझिन आहे, ह्या बेंझिनचा अगोदर हा बॉन्ड ब्रेक होतो. इथं मायनस, इथं प्लस, आणि तुमचा हा CH3 प्लस असल्यामुळं हा इथं मायनसवर अटॅक करतो. आणि हे H, हा H इथून बाहेर पडतो. H is removed in the form of H plus ion. Therefore, this is a minus, and this minus and plus that converted into double bond. आणि पुन्हा स्टेप 3 मध्ये हे जे तुमचा H प्लस बाहेर पडलेला आहे, तो H प्लस आणि त्या पहिल्या स्टेप मध्ये बाहेर पडलेला AlCl4 मायनस, ह्याच्यामधले Cl H कडे येतो आणि AlCl3 कॅटॅलिस्ट म्हणून ॲज बाहेर पडतो. असं 3 स्टेप मध्ये मेकॅनिझम आहे. लक्षात येते का बघा? AlCl3 चं काम काय? CH3Cl मधला बॉन्ड ब्रेक करणे, CH3 प्लस AlCl4 मायनस तयार होणे. हा बॉन्ड ब्रेक झाला, इकडं मायनस प्लस, CH3 प्लस असल्यामुळं मायनसवर अटॅक. मग इथं H असतोच, आपण अगोदर लिहित नाहीत. H इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H प्लस, म्हणून हा मायनस, मायनस प्लस कन्वर्टेड इंटू डबल बॉन्ड. H इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H प्लस
आणि तुमचा तो AlCl4 मायनस ह्याच्यातला Cl हे ना घेतो आणि तो कॅटलिस्टचं काम करून जातो. काय म्हणणार स्टेटमेंट सांगा. when a benzene is reacted with methyl chloride in presence of aluminum trichloride, मिथिल बेंझीन, त्याला टोलिन पण म्हणतात कंसामध्ये TOULEN, टोलिन इज फॉर्मड the reaction is known as Friedel-Crafts alkylation. लिहून घ्या बोर्डावरली रिॲक्शन आणि मेकॅनिझम पण लिहून घ्या खाल्ला. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 अशा पद्धतीने व्यवस्थित मेकॅनिझम लिहून घ्या. लिहून घेतलं मेकॅनिझम्स आहेत. बघा आता फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. पाचवी रिॲक्शन Friedel-Crafts acylation. Benzene is reacted with acetyl chloride in presence of aluminum trichloride. Acetophenone is formed. Benzene is reacted with acetyl chloride in presence of aluminum trichloride. Acetophenone is formed. The reaction is known as Friedel-Crafts acylation. बरोबर आहे. ह्याचा मेकॅनिझम तसाच. स्टेप 1 मध्ये काय सांगा. ह्या असेटिल क्लोराइडचं फ्रॅगमेंटेशन करतो. हा अल्युमिनियम ट्रायक्लोराइड इथून CH3C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह आयन असेटिल ग्रुप आणि हे AlCl4 मायनस. स्टेप 2 मध्ये काय होतंय मागल्या रिॲक्शन सारखाच.
हा बॉन्ड ब्रेक होतो. पुन्हा हा तुमचा असिटेल ग्रुप त्याच्यावर अटॅक करतो. ह्याच्यातून हा H बाहेर पडतो, H+ म्हणून. हा मायनस, हा प्लस, हा मायनस प्लस कन्वर्ट होतो डबल बॉन्ड मध्ये आणि हा तुमचा फायनल असिटोफिनॉन तयार होतो. कळलं? स्टेप 3 काय आहे? स्टेप 3 जो तुमचा हा H+ बाहेर पडतो तो काय करतो, या AlCl4 मधला परत Cl घेतो आणि HCl म्हणून बाहेर पडतो आणि तुमचा अल्युमिनियम ट्रायक्लोराइड प्लेज अन रोल ऑफ अ कॅटलिस्ट. लिहा स्टेटमेंट. when benzene is reacted with acetyl chloride in presence of aluminum trichloride, acetophenone are formed. लिहून घ्या बोर्डावरली रिॲक्शन विथ मेकॅनिझम. लिमिटेशन ऑफ फ्रिडल क्राफ्ट असायलेशन म्हणून एक रिॲक्शन आहे, आपला एक बीट आहे, तेवढे लिहून घ्या. टाका हेडिंग लिमिटेशन ऑफ फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. नंबर 1, बाय फ्रिडल क्राफ्ट असायलेशन only ketones are formed. Number 2, benzene is less reactive than halobenzene. Number 3, products are more reactive than reactants. Products are more reactive than reactants. Number 4, the catalyst AlCl3 form complex compound. या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज संपलेल्या आहेत बेंझिनच्या. नेक्स्ट पिरियड मध्ये काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन
मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिनचे आहेत ते नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू.